मित्रांनो तर मी तुम्हाला जय जय रामकृष्ण हरी मंडळी. तर स्वागत तुमचं आपल्या युट्यूबच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपली मॉर्निंग ड्युटी होती आणि आता मी ब्लॉगला सुरुवात करतोय कारण सकाळी एवढा लेट उठलो त्याच्यामुळे काय ब्लॉगला मला सुरुवात करता नाही आली. तर आता मॉर्निंग ड्युटी झाल्यानंतर मी ना चाललोय बाहेर जरा. तर कुठं जायचंय ना तुम्हाला सांगतो, लवकरच कळेल. जसं जसं रस्त्यात जाईन ना तसं तसं तुम्हाला कळेल, ठीक आहे. पण मस्त प्लेस तर चाललोय तिथे, मी ऑलरेडी आधी गेलेलो आहे. पण स्टील व्हिडिओ नव्हता काढलेला, ब्लॉग नव्हता, काहीच नव्हतं. तर माझ्या आता ब्लॉगच्या थ्रू तुम्हाला दाखवतो सगळं ते, ठीक आहे. जवळच चाललोय, एक 35 किलोमीटर. पाऊस पण पडलेला आहे, थांबलेला आहे, ठीक आहे. चल जाऊया. जस्ट आलोय आता मेट्रो स्टेशनला आणि आता चाललोय आपण जेम रोडला, कारण तिथे येतोय आपला मित्र. वातावरण पण भारी झालंय एकदम, तुम्हाला दाखवतो थांबा. मी आता स्लायडिंग वर आहे, वेट. बघू शकतो समोर, खतरनाक. चला जाऊया आता. दिलावर कोरले तुझे नाव, नाही कळले काय घडले, प्रेम झाले ना राव. बोलतो ना प्रेम वेडा हा मला सारा गा. मित्रांनो आता जस्ट ब्रेक घेतला होता थोडा खाण्यासाठी आणि बघू शकता मागे इकडं गोटावडे फाटा आहे. हा त्या गोटावडे फाट्यापासून थोडं आतमध्ये आलं ना की आपण जातो रिहे डॅम जवळ. रिहे गाव आहे, तर तिकडे जातो. आणि त्याच्या इकडे रिहे गावला यायचे ना 2 मार्ग आहे. एक तुम्ही हिंजवडी थ्रू येऊ शकता किंवा आपल्या युनिव्हर्सिटी चौकातून पाषाणवरून सुसगाववरून बरोबर ते रोड तुम्हाला इकडे घेऊन येतो. आणि नेमकी गोटवाड्या फाट्याला दोन्ही रोड जॉईन होतात. हिंजवडीवरून येणार आपण आणि हा मुंबई पुणे महामार्ग, आणि तिथून आपण रिहे गावकडे जातो. तर चला आता जाऊया. पण मित्रांनो एक मजेशीर गोष्ट आहे, आणि ते जाऊन पचका नाही झाला पाहिजे, कारण डॅम जर ओव्हरफ्लो मुळे बंद असला ना तर परत तोंड घेऊन मागे यावं लागणार आहे. लेट्स सी किती नशीब चांगलं आहे, आता बघावं लागेल. तर मित्रांनो आपण आता ना त्या रिहे डॅम जवळ आलोय आणि गाडी आपण पार्किंगला केली. 20 रुपये घेतात पार्किंगचे, पण ठीक आहे यार, थोडी सेफ्टी पण असते. त्याच्यानंतर तिथून आम्ही चलत खाली आलोय. आता चला जाऊ डॅम कडे. कॅमेरामन फॉलो मी. इथे दगडाच्या पायऱ्या आहेत, तुम्ही बघू शकता. एवढं डिटेल मध्ये नाही देणार मी, ठीक आहे. ह्याला काय म्हणतात तुम्ही नक्की सांगा. एकाच साठी जे गावाकडचे पोरं त्यांना माहित असेल, पण जो कॅमेरामॅन आहे त्याला सुद्धा माहित असेल काय साठी. तर अशा खूप मोठ्या पायऱ्या चढून आल्यानंतर आपल्याला एक मनमोहक व्ह्यू बघायला भेटतो गढूळ पाण्याचा. कारण सध्या पावसाळा चालू आहे, तुम्ही बघू शकता. डॅम तरी ओव्हरफ्लो नाहीये, म्हणजे जेव्हा मोठा पाऊस होता होऊन गेलेला आहे. तुम्ही अलीकडे बघू शकता. त्याप्रमाणे फॉलो मी, यू जस्ट फॉलो मी. भाई शांतता, फक्त मी ना शांततेसाठी आलोय, ठीक आहे. तर आता चला हळूहळू पुढे. इथे खूप असं घसरू शकतात, तुम्ही हळूहळू चला. येस. ओव्हर ऍक्टिंग की दुकान. मित्रांनो इथं पहिले ना गाणी बिणी वाजवायचे नाही का, जरा मस्त चिल वातावरण होतं जेव्हा मी एकदा उन्हाळ्यात आलतो ना. पण आता सध्या काम चालू आहे ना का इथं, बोटिंग वगैरे सगळं. तरी तिकडे एक लांब बोट दिसतीये आणि थोडेफार कपल आहेत. कॅमेरामन नंतर दाखवते आपण, तुम्ही मला माझ्याकडे आधी. वीकेंडला न येण्याचं खरं मत तुम्हाला आता कळते. एवढी क्राऊडेड प्लेसवर पण आहे ना एक 5-6-7-8 जणच आहे फक्त, बस. चलो मित्रांनो, हे 2-3 डोंगर दिसत तुम्हाला समोरचे, ते असे ह्याच्यामध्ये हे तलाव आहे आणि इथं कपल वगैरे बसलेत. आणि इथं बघा ना पाण्याने ना रांजण खळगे टाईप तयार झाले. हे बघा असे खड्डे
आणि इकडे पण खाली डॅम आहे, तुम्हाला दाखवतो पाणी पडताना. थांबा. तिथे एक जण फिशिंग करतोय, तर त्याला विचारू आपण किती फिश भेटले आतापर्यंत. एखाद दोन आम्हाला पण दे बाबा. त्याच्या गळाला तर काही लाग ना, बसलाय तरी. मित्रांनो तुम्हाला आहे ना समोर बोट दिसत असेल, हे बघा, हे बघा, इथे एक बोट आहे आणि हा वरचा डॅम आहे, रिया डॅम. त्याच्या खालीच इकडून नदी असं दुसऱ्या गावाकडे पाणी जातं. आणि हे दृश्य बघू शकता, सगळं गढूळ पाणी आहे. ठीक आहे, खालीपर्यंत पाणी चाललंय बार तिकडपर्यंत. ठीक आहे, आणि मस्त व्ह्यू. आता एन्जॉय करतोय व्ह्यू. ठीक आहे, आता सारखा नाही फोन काढत यार सगळं दाखवायला, पण काय करू, राहत नाही रे मला, नाही का. तुम्हाला पण कळलं पाहिजे की बाबा बाहेर पडल्यावर किती भारी व्ह्यू आहे. ठीक आहे, हे दृश्य बघू शकता तुम्ही. ब्रिज पूर्ण आहे ना इथला वाहून गेलेलं आहे. म्हणजे जे आपल्याला न्यूज मध्ये दिसत होतं ना की बाबा पाण्याचा प्रेशर खरंच तेवढा आहे इथं. खालीपर्यंत लोक आहे फार खालीपर्यंत यार. काय म्हणजे डोंगर बघू शकता यार. म्हणजे मुळशी बेस्ट यार. मुळशी तालुका, त्यातली गावं मला नेहमीच असं भावतात. आता आम्ही कडकडनी चाललोय नदीच्या. खाली जायचं का यार? नको, खाली तर लय पाणी. तुम्हाला दाखवते बघ झूम करून. हे बघा, हे बघा, सेकंड स्पॉटला. आणि तुम्ही ना बघू शकता यार, म्हणजे पाण्याचा प्रवाह जास्त आहे बरं का. आणि इकडे एक लाईन नाकलेली आहे, त्याच्या पुढे जायचं नाही, पण तरी मी आलो इकडे खाली. थोडं एवढं काय जास्त नाही तरी पण आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा, 2x मध्ये दाखवतो यार. खतरनाक आहे, मजा येते भाई. काय खतरनाक वातावरण आहे यार, म्हणजे नाही का. मला हे सकाळी एवढी बिझी ड्युटी गेली होती, आता थकवा गेल्यासारखं वाटते. रूम मध्ये होतो ना तर मला असं ताप आल्यासारखं वाटत होतं, माहिती का. पाऊस पण यायला लागला रे हळूहळू, थोडा आहे. हा सुकून. मित्रांनो मी तुम्हाला जर एक गोष्ट दाखवली ना, तुमच्या तोंडाचं पाणी सुटणार आहे. ती म्हणजे चिड्डॅट चालतो रे भाई, एवढा तेवढा चिड्डॅट चालतो. आणि मोसम बघा, पुढे सूर्यास्त मावळतोय आणि असा मस्त धबधबा धाबा धाबा पडत आहे, धाबा धाबा. चला आता आहे ना. सात वाजलेत, चिल करत बसलो होतो नाही का. पण आता जायचं टायमिंग आलाय आणि अक्षरशः जाऊ नाही वाटत यार. इथं स्टेट वाटतंय. तुम्ही समोरचं वेदर बघा ना यार, म्हणजे इकडे पूर्ण ढग भरून आलेत. अक्षरशः डोंगराच्या पलीकडे पाऊस पण पडत असेल आणि इकडे सगळा उजेड आहे. म्हणजे भाई सह्याद्री लय क्रेझी लय. जेव्हा पण कधी पण मी येतो ना तेव्हा नवीनच काहीतरी रूप घेऊन येतो नाही का. आणि असे पाणी वाहत आहे भाई यार. या जाऊ नाही वाटत आहे, पण आता जावं लागणार, ऑप्शन नाहीये. वरची काढल्या रस्त्याने, इकडून साईडने रस्ता आहे, तिकडून जाऊया. चला आता वरती येतो जरा. अयो चला. थम करा थम. चिंब भिजलेले रूप थजलेले. मला गाणे बिणे येत नाही, पण तुम्ही माझे इमोशन समजू शकता. अरे तुम्ही मागे वातावरण बघा ना यार, म्हणजे पाऊस पण पडत नाहीये, काळे ढग पण दाटून आलेत, डोंगर आहे इकडे, संपूर्ण उजेड आहे पुण्याच्या साईडला. भाई खतरनाक आहे यार सगळं. मला असं वाटतं की मी डायरेक्ट नाही का अशी उडी घ्यावा त्याच्यात. लय थंडी वाजते, चला इथून लवकर. आता आलोय आपण रिया डॅम वर, जो डॅम ऍक्च्युअल डॅम आहे तो. आता तुम्ही बघू शकता संपूर्ण गढूळ पाणी आता सध्या, आणि हलका हलका पाऊस पण यायला चालू झाले. 6:15 7:30 झालेत. आणि इकडे मग खाली ते डॅमचं वड्यांना पाणी जातं खाली. तर आता जाऊया आपण वरती पार्किंगकडे. बरोबर. तर मित्रांनो आपण आता पार्किंगला आलो. तुम्ही बघू शकता मागं पार्किंगची जागा आहे, आणि एवढी शांतता आहे ना, भयानक शांतता आहे. रातकिड्यांचा असा किर्र आवाज येतोय. पण आता आपल्याला निघावं लागेल नाही का. पावसाळ्याचे दिवस आहे, तर पाऊस लागला तर पुण्याचा पाऊस आहे, सांगता येत नाही. चला निघूया वजे वजे.
मित्रांनो जेएम रोडला आलो होतो नाही का, थोडं जेवण वगैरे केलं आणि आता दिवसाची सुरुवात काहीतरी गोडणी व्हावा अशी वाटतीये. चालतंय यार, आज तसं पण लय चिट डे केलेलं आहे, तर जाऊया. मित्रांनो तर आम्ही ना थिओब्रोमाला आलोय जेएम रोडच्या. मी आज जार मधले चॉकलेट मागवले, मला त्याचं नाव नाही येते बेल, खरं सांगतो भाई खूप मोठं नाव आहे, ट्राय करते पहिल्यांदा. आणि हे एक काय ब्राउनी, ठीक आहे, फुल्ली ब्राउनी ओव्हरलोड चॉकलेट काहीतरी नाव आहे, तेच ट्राय. वरती डे थोडं कॉस्टली पण ठीक आहे, वरती द्या. आता मी आनंद घेतो याचा, एका लय शांतता येते. मित्र पण गेलेला आहे आणि मी पण चाललोय आता रूमवर. लय स्वीट झालं यार, आज लय गोड खाल्लं, पण मस्त होतं. किंवा ब्रोमाचा जर तुम्ही कधी केक खाल्ला नसेल ना, नक्की ट्राय करा. थोडा आहे कॉस्टली पण वरती डे. आता चाललोय मेट्रो स्टेशनला, आपल्या छत्रपती संभाजी गार्डन मेट्रो स्टेशन. चला जाऊया. पुणेकरांचा आहे ना चिल करायचा नवीन अड्डा झालाय. वरची लाईट घालवली यार, ओ सगळे चिल मध्ये करतात ते बघा. हो रे मैया तो सवारद संबाटा डॉन ओ माय डार्लिंग.